जय हिंद सगळ्यांना. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. चला, आजचा आपला वर्णमालिकेचा भाग 2 आहे. काल आपण काही प्रश्न पाहिले, काल आपण काही कन्सेप्ट, काही म्हणजे सर्वच्या सर्व कन्सेप्ट पाहिल्या. उर्वरित प्रश्नांना आज आपण सुरुवात करणार आहोत. बाकीचे विद्यार्थी जॉईन होतात, म्हणून एक अर्धा ते 1 मिनिट आपण थांबूयात आणि नंतर सुरुवात करूयात आपल्या आजच्या लेक्चरला. गुड मॉर्निंग. नावं खूप आहेत, त्याच्यामुळे नावं फटाफट घेणार नाही, पण ओळखीचे बरेचसे विद्यार्थी आहेतच. करूयात मग सुरुवात. ठीक आहे, चला पाहूयात मग आपला आजचा पहिला प्रश्न. काल आपण काही प्रश्न पाहिले, त्याच्या पुढचा आजचा आपला पहिला प्रश्न. जर फिजिक्स बरोबर 49, गार्डन बरोबर 36, तर मुवमेंट बरोबर किती? ऑप्शन दिलेला आहे 72, 49, 64, 66. जर फिजिक्स बरोबर 49, फिजिक्स मध्ये एकूण वर्ण किती? 1 2 3 4 5 6 7. 7चा वर्ग किती होतो? 49. म्हणून फिजिक्स बरोबर किती झालं? 49 झालं. मग सेम पुढे चला, गार्डन साठी बघा. गार्डन मध्ये एकूण वर्ण किती? 1 2 3 4 5 6. मग 6चा वर्ग किती होतो? 36. मग आपल्याला विचारलं आहे मुवमेंट साठी. MOVEMENT. एकूण वर्ण किती? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 8चा वर्ग किती आहे? 64. मग मुवमेंट बरोबर किती झालं? मुवमेंट बरोबर झालं 64 आणि पर्याय क्रमांक आला आपला तिसरा. व्हेरी गुड. पुढच्या प्रश्नाकडे चला. प्रश्न काय सांगितलाय बघा. के बरोबर 120, आय बरोबर 80, तर जे बरोबर किती? ऑप्शन दिलाय 100, 120, 191 आणि 99. आता गुड मॉर्निंग. आता परत के कितीवर आहे? के 11वर आहे. 11चा वर्ग किती होतो? 121. त्यामधून 1 गेलं की उत्तर किती आलं? 120. आय कितीवर आहे? 9. 9चा वर्ग आहे 81. त्यामधनं 1 घालवलं, उत्तर काय झालं? 80. जे कितीवर आहे? 10वर. 10चा वर्ग किती आहे? 100. 100 मधनं 1 गेलं, कन्फर्म उत्तर किती झालं? 99 झालं. आणि पर्याय कुठला झाला? पर्याय क्रमांक 4 झाला. ते ज्या स्थानावर आहे त्या स्थानाचा वर्ग केला, त्यामधनं वजा 1 करायचा आहे. ज्यांनी पण प्रश्नचिन्ह म्हटले चुकले. सागर चुकले. पुढच्या प्रश्नाकडे चला. हा परत प्रीवियस इयर क्वेश्चन आहे. 5 वेळा बी, CDEFG, DFHJL, EHKNQ. प्रश्नचिन्ह ऑप्शन दिसतंय FJNRU, FJNRV, RNV आणि FJNVR. चला, सगळ्यात पहिलं घेऊयात. बरोबर, बी नंतर सी, मग डी, मग ई, मग एफ. तुम्ही या पद्धतीने करायचं. आता मला तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे, त्यामुळे मी इथे लिहिणार बी, सी, डी, ई, मग येतं एफ. परत दुसरं घ्या, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे. चला, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के. इथे नंतर लिहिते. परत बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन. परत बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू. चला, जर सगळ्यांचं पहिलं आपण बघितलं, पहिला वर्ण घ्या. पहिलं पद, बी नंतर सी, सी नंतर डी, डी नंतर ई, ई नंतर येतं
पुढे बी नंतर सी आणि डी, ई आणि एफ, जी आणि एच, मग एच नंतर आय आणि जे आलं. पुढे चला, बी नंतर सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन. त्यानंतर पुढे चला, बी नंतर सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर. आता शेवटचं बघायचं आहे आपल्याला. बी नंतर सी, डी, ई, एफ, जी, 5 ने पुढे, एच, आय, जे, के, एल, 5 ने पुढे, एम, एन, ओ, पी, क्यू, 5 ने पुढे, क्यू च्या पुढे 5, आर, एस, टी, यू, व्ही. मोईन, मिळतो एवढा वेळ पेपर मध्ये, आणि नाही मिळाला तर आपल्या हातात आहे. मोठे प्रश्न टाकणार नाही असं तर होत नाही. बाकी भंडाराचा पेपर, अकोल्याचा पेपर तुम्ही पाहिलाच असणार आहे. तो काही अगदी सोपा नाही दिला की मुलांकडे वेळ नसतो म्हणून. त्यामुळे हे म्हणायचं नाही. काल म्हणत होते प्रश्न अवघड, प्रश्न खूप सोपे आहे, आज म्हणतात असे प्रश्न पोलीस भरतीला विचारतात का? कसं रे, माणसाला जगूही देत नाही, मरूही देत नाही, अशातली कंडिशन करता तुम्ही लोक. ठीक आहे, कळलं? तुम्ही तोंडी करायचं. बी सी डी ई नंतर एफ, बी सी डी ई एफ, जी एच, आय, जे, के, एल. ठीक आहे, आलं, सॉरी जे. मग बी सी डी ई एफ, जी एच, आय, जे, के, एल, एम, एन, एन. बी सी डी ई एफ, जी एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर. मग आलं आर. बी सी डी ई एफ, जी एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही. मग उत्तर झालं एफ, जे, एन, आर, व्ही. हा प्रश्न एकदा पाहून घ्या. हा प्रश्न होता की 11 वरे प्रत्येक स्थान म्हणजे प्रत्येक वर्ण ज्या स्थानावर आहे त्यांचा वर्ग करायचा, त्याच्यातून वजा 1 करायचं. की 11 वर आहे, 11चा वर्ग 121 वजा 1. 15 ते 20 दिवस जातात निखिल, अजिबात नाही मिळेल असं म्हणता पल्लवी. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? परत प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. आता कशा पद्धतीने विचारलंय बघा. ए बी, ए किती वर आहे? 1 वर, बी 2 वर. ए सी, ए किती वर आहे? 1 वर, सी किती वर आहे? 3 वर. बेरीज करा, 1 अधिक 1 2, 2 अधिक 3 5. 2 वर कोण असतं? बी, आणि 5 वर कोण आहे? ई. उत्तर तुम्ही द्यायचंय मला. परत ए 1 वर आहे, सी 3 वर आहे. 1 अधिक 3 होता 4. 4 वर कोणता वर्ण असतो? डी. आता ह्याचं उत्तर मला तुमच्याकडनं हवं आहे. चला फास्ट. व्हेरी गुड. सी डी. सी आहे 3 वर, डी आहे 4 वर. ए सी, ए आहे 1 वर, सी आहे 3 वर. बेरीज करा, 3 आणि 1 4, 4 आणि 3 7. 4 वर कोण आहे? डी. आणि 7 वर कोण असतो? जी. उत्तर काय झालं? डी आणि जी. 1 2 3 4 5 6, फक्त 7 जणांचं उत्तर आलं. काय होतं याच्यामध्ये अवघड एवढं? आता नंतर येऊन फायदाच नाही. आता येतात उत्तर, पण मला स्टार्टिंगलाच उत्तर पाहिजे होते. कळलं? ए बी, ए 1 वर, बी 2 वर. ए सी, ए 1 वर, सी 3 वर. 1 1 2 2 3 5. 2 वर आहे बी, 5 वर आहे ई. ए 1 वर, सी 3 वर. 1 आणि 3 4 वर आहे डी. सी 3 वर, डी 4 वर. हा 1 वर, हा 3 वर. 3 आणि 1 4, 4 वर असतो डी. 4 आणि 3 7, 7 वर असतो जी. म्हणून आपलं कन्फर्म उत्तर झालं डी जी, आणि पर्याय क्रमांक आला पहिलाच. पुढच्या प्रश्नाकडे या. परत प्रीवियस इयर क्वेश्चन. आर एस टी, एन ओ पी, टी एस आर, ए एन बी. थँक्यू भुवनेश्वर.
सांगतेय परीक्षेला आलेत चालेत PYQ म्हणतीये तरी पण अरे तुम्हाला असं मराठी भाषा समजतच नाही का? एवढे सोपे येतात का? एवढे कठीण येतात का? शिकायचं काम करा म्हणजे वर्दी लगेच भेटेल. अरे बापरे विशाल, डायरेक्ट एवढं? एक सोडून एक लिहा. ACEBDF CEG. A नंतर B नंतर C नंतर D नंतर E नंतर F नंतर G. आता पुढे त्याचं नाही येणार. ह्याचं इथे, याचं इथे, मग यांचं इथे आणि यांचं इथे. सगळ्यात पहिले लिहिलंय XYZ, त्याच्या आधी लिहिलंय UVW, त्याच्या आधी येणार RST UVW XYZ. म्हणून उत्तर झालं RST. पर्याय क्रमांक झाला पहिलाच. बघा त्यासाठीच मला माहिती होतं तुम्ही बरेच जण 3 उत्तर देणार मला. या दिशेने लिहिले XYZ UVW RST. मग RST असं पाहिजे, असं नाही. कळलं? म्हणून 3 नाही येणार, म्हणून 1 येणार. शांततेत पाहिजे. आदिल पठाण, समजलं? परत प्रिव्हियस इयर क्वेश्चन. MNJKL KLMNJ NJKLM आणि LMNJK प्रश्नचिन्ह 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. चेक करा. एक उत्तर आलं, कोणाचं 1 आलंय, कोणाचं 3 आलंय. अजून बरं ठीक आहे, चेक करूयात मग. बरं नाही समजला तर मी आहे ना, एवढं का टेन्शन घेता. सगळ्यात पहिले लिहा MNJKL, मग नंतर KLMNJ, मग NJKLM, मग LMNJK. मग आता परत पुढे काय येणार बघा. पहिले 3 वर्ण डायरेक्ट शेवटी लिहा. MNG उचलायचं, शेवटी लिहायचं. KLM उचललं, शेवटी लिहिलं. NJK उचललं, शेवटी लिहिलं. मग LMN उचलायचं आणि J आणि K च्या शेवटी लिहायचं. मग उत्तर काय झालं? JKLMN. पर्याय क्रमांक पहिला राईट आला. ज्यांचा 1 आलाय व्हेरी गुड. कळलं? ठीक आहे. बघा नेहमी ना असं एक स्टेप बाय स्टेप लिहित चला, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. काल परवाला का समथिंग काहीतरी असा एकदा प्रश्न होता बघा. KL उचलून खाली लिहिला, MNJ शेवटी लिहिलं, NJ खाली लिहिलं, KLM शेवटी लिहिलं, LM खाली लिहिलं, NJK शेवटी लिहिलं, JK खाली लिहायचा, LMN वरती लिहायचा. जितकं सोपं करता येईल तितकं सोपं करायचं. पुढे घ्या. HAT MFY RKD WPI प्रश्नचिन्ह. ऑप्शन दिलाय YRK AWO AVM BUN.
BUN, व्हेरी गुड. पहिला H M R W प्रश्नचिन्ह A F K P प्रश्नचिन्ह T Y D I प्रश्नचिन्ह H I J K L M N O P Q R S T U V W. मग X Y Z A B. B वर्ण तुमचं उत्तर आलं. पर्याय क्रमांक चौथा BUN. परत बघूयात. A B C D E F G H I J K L M N O P. P नंतर Q R S T U. परत 5 आणि 5. आता I J K L M N. उत्तर आलं BUN. पर्याय क्रमांक झाला आहे चौथाच. व्हेरी गुड. पुढे या. आता ऍडव्हेंचर, डिव्हेंचर, डिव्हेंटर प्रश्नचिन्ह वेंटर. 4 ऑप्शन आहेत. डिव्हेंट, वेंचर, वेंटर यापैकी नाही. बर, का खूप दिवसांनी बघायचं मग लेक्चर? हो, तुमची कमेंट दिसत आहे राणी. सगळ्यात पहिले लिहून घ्या. मी सांगितल्याप्रमाणे जे जे वर्ण दिसत आहे त्यांच्या खाली तेच ते लिहायचं. ऍडव्हेंचर, मग दुसरा पुढे दिसत आहे डिव्हेंचर, मग पुढे दिसत आहे डिव्हेंटर, आणि मग पुढे दिसत आहे काहीच नाही, आणि मग पुढे दिसत आहे वेंटू. आता इथे बघा, सगळ्यात पहिला वर्ण कट केला, पुढच्या स्टेपला शेवटचा कट केला, परत पुढे पहिला कट करा. उत्तर काय झालं? वेंटर. बरोबर आहे, हे आपलं उत्तर आहे वेंटर. आणि मग परत शेवटचा कट केला, परत पहिला शेवटचा कट करत राहायचं. यापैकी नाही येणार नाही. आदिल, अनुराधा, रिंकू, गायत्री, जितीन खूप चुकलेत. पहिला वर्ण कट केला, डिव्हेंटर उरलं. शेवटचा कट केला, डिव्हेंटर उरलं. परत पहिला कट केला, वेंटर उरलं. बरोबर आहे. मग परत शेवटचा कट केला, वेंटू उरलं. परत पहिला कट केला असेल, परत शेवटचा कट राहील, परत पहिला शेवटचा. या पद्धतीने कट होत जातो. ओके संदीप सर, कळलं? जायचं आता. RD PG MK IN प्रश्नचिन्ह ऑप्शन दिलेला आहे ER DR CQ DQ. मी खूप छान शिकवते का? थँक्यू. आपल्या इथे कोण कोण एक्स सर्व्हिसमॅन आहेत? मला मग ते चुकून माझ्याकडनं लक्षात राहत नाही, खरंच नाही राहत. आणि चुकून जर माझ्याकडनं एकेरी उल्लेख झाला तर मला पूर्ण बॅच साठी आत्ताच सॉरी बोलून देते. हा ना, पण तरी तो प्रश्न आलेला आहे. मी म्हटलेलं ना, बॅच लावा, खूप सारे वेगळे प्रश्न दिसतात, खूप सारे लॉजिक डेव्हलप होऊन जातं आपलं. RD PG MK IN. सगळ्यात पहिले R P M I प्रश्नचिन्ह. ओके महेश सर. पुढे ओके रवींद्र सर. अरे बापरे. ओके संदीप सर. P अरे P झालं, सॉरी. D G K N प्रश्नचिन्ह. बघा R. बरं, पहिला नसेल येत तर इथे या, पहिले पुढे जाऊया. D E F G H I J K L M N. पहिलं पद 3 ने पुढे गेलं, मग 4 ने पुढे गेलं, परत 3 ने पुढे गेलं, म्हणजे परत 4 ने पुढे जाणार.
तीन ने चार ने, मग एन नंतर ओ पी क्यू आर. ठीक आहे. पहिलं पद कितीने पुढे गेलं? 3. डी नंतर ई एफ जी, मग जी नंतर एच आय जे के, मग नंतर एल एम एन, परत मग 4 ने ओ पी क्यू आर. 3 4 3 4. इथे जा. पी नंतर क्यू आर 2 ने मागे, एम एन ओ पी 3 ने मागे, आय जे के एल एम 4 ने मागे, 2 ने 3 ने 4 ने, म्हणजे आता कितीने मागे जाणार? 5 ने. मागे कसं जायचं? आय कितीवर आहे? 9 वर आहे. 9 मधून 5 गेले उरतं किती? 4. आणि 4 वर कोण असतो? डी असतो. झालं आपलं उत्तर डी आर. पी क्यू आर, एम एन ओ पी, त्यानंतर आय जे के एल एम, मग एम आयच्या मागे 5 पद, आय 9 वर, 9तून 5 गेले उरले 4, 4 वर असतो डी, म्हणून उत्तर आलं डी आर. हा रानू, तुम्ही नाव चेंज का नाही केलं? अजून टिकर मराठीच ठेवलं. ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करून नाव चेंज करून घ्या. इथून नाव चेंज होऊन जाईल तुमचं. सोपा प्रश्न परत प्रिव्हियस इयर. ए छेद 49, जी छेद 54, एम छेद 59, एस छेद 64, प्रश्न चिन्ह. ऑप्शन दिलाय वाय छेद 69, झेड छेद 75, डब्ल्यू छेद 65, टी छेद 64. बरं राजू सर, फक्त जर एकेरी उल्लेख झाला तर प्लीज मला माफ करून द्याल. हा, जेवढे पण तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहात, 5-6 जण, त्याच्यातले आता मला सगळ्यांची नाव पुन्हा लक्षात नाहीयेत. चुकलं तर रडू नका. का बरं इर्षाद? काय गडबड होतीये सांगा बरं. चला, पहिले ए, नंतर दिला जी, मग दिला एम, मग दिला एस, मग काय येणार? ए बी सी डी ई एफ जी, एच आय जे के एल एम, एन ओ पी क्यू आर एस, एस च्या पुढे परत 6, टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. वाय वर्ण तुमचं उत्तर आलं पर्याय पहिलाच. बरं ज्योती, मग आता इथे बघा, खूप सोपे प्रश्न आहेत. 49, 49, 54, 59, 64, प्रश्नचिन्ह. 49, 50, 51, 52, 53, 54, 54 मध्ये 5 मिळवलं 59, त्यामध्ये 5 मिळवलं 64, त्यामध्ये 5 मिळवलं 69, म्हणून उत्तर काय झालं? वाय छेद 69, पर्याय क्रमांक झाला पहिला. प्रत्येक बॅच मध्ये असा एकतरी विद्यार्थी असतो जो तिथे नाव टिकर मराठी टाकतो. मग प्रत्येक बॅच मध्ये मला काय माहिती कोण होतं? एका बॅच मध्ये त्या टिकर मराठी टाकलेल्यांचं नाव माई होतं. आता तुमचं नाव मागच्या बॅच मध्ये रानू, माझं मला समजणार कसं की त्या टिकर मराठी नाव नेमके कोणाचं आहे म्हणून? कळलं? पहिले 6 ने पुढे, मग 5 ने पुढे. हा ना संदीप? AC 10, EG 18, IK 32, MO 58, प्रश्नचिन्ह. ऑप्शन ए पी क्यू 108, QS 108, RS 104, ST 106. जी 7 वर असतो. मग केशव आलेच का तुम्ही? पटकन सुरू करूयात वाले. A E I M C G K O, A B C D E F G H I J K L M N O P Q. आगे देखते. C D E F G H I J K L M N O P Q R S. उत्तर झालं QS. पर्याय क्रमांक दुसऱ्यामध्येच आहे, म्हणजे तुमचं उत्तर बाय डिफॉल्ट 2 आलंच आहे, पण 108 आलं कसं हे तर चेक करावं लागेल. चला मग सगळ्यात पहिले 10 दुने 20, 20 मधनं 2 गेले 18 आलं,
18 दुने 36, 36 मधनं 4 घालवले 32 आले, 32 दुने 64, 64 मधनं 6 घालवा उत्तर 58 आलं. मग पुढे 58 दुने 116, 2 4 6 म्हणजे आता 8 वजा होणार. 116 मधून 8 गेले 108 आलं, म्हणून उत्तर काय झालं QS 108. बघा, पहिला वर्ण 4 4 ने पुढे, दुसरा वर्ण 4 4 ने पुढे, या वर्णात QS आपलं उत्तर आलं होतं. फक्त अंक कसं आलं तर दुप्पट वजा 2, दुप्पट वजा 4, दुप्पट वजा 6, दुप्पट वजा 8, या वर्ण उत्तर आलं 108. शांततेत चाललोय आपण, घाई केलेली नाही. आत्ताशी 11 प्रश्न झाले आणि अर्धा तास झालेला आहे, बरोबर आहे. मग असं म्हणू नका अरे ऑलमोस्ट आपण 2.5 ते 3 मिनिटं एका प्रश्नाला लावतोय. परत प्रिव्हियस इयर, W 144, प्रश्नचिन्ह, S 100, Q 81, O 64. गुड मॉर्निंग सर. मग आता बघा, U 121, U 122, V 121, U 128. प्रश्नाचं उत्तर येण्यासाठी कधीतरी 2 ने गुणावं लागतं, कधीतरी 3 ने गुणावं लागतं, कधीतरी 5 ने गुणावं लागतं, कधीतरी 10 ने गुणावं लागतं. उत्तर येण्यासाठी आपल्याला लॉजिक लावावं लागतं. उमेश सरांचं लेक्चर ऑलरेडी चालू झालंय. W S Q O, O P Q R S T U V W, बरोबर आहे. W च्या आधी 2 पद U, U च्या आधी 2 पद S, S च्या आधी 2 पद Q, Q च्या आधी 2 पद O, म्हणजे आपलं उत्तर U तर येणारच आहे, कन्फर्म. आता 12 चा वर्ग 144 आहे, 10 चा वर्ग 100 आहे, 9 चा वर्ग 81 आहे, तर 8 चा वर्ग 64 आहे. 8 9 10, इथे येणार 11 चा वर्ग 121. उत्तर झालं U 121 आणि पर्याय क्रमांक झालेला आहे पहिलाच 122 नाही. बघा, सगळे वर्ग संख्या दिसत आहे की नाही आपल्याला. मग असं पण B आणि D तर कॅन्सलच होतो. वर्ग संख्या 144, 100, 81 आणि 64 वर्ग संख्या आहे, म्हणजे B कॅन्सल झाला, कारण 122 कोणाचा वर्ग नाही आणि 128 पण नाही. B आणि D कॅन्सल झाला. इथे आपल्याला U पाहिजे होतं, म्हणजे C पण कॅन्सल झाला. बाय डिफॉल्ट उत्तर पर्याय पहिला आला. क्रमागत संख्यांचा वर्ग घेतला होता. पुढे चला, परत प्रिव्हियस इयर क्वेश्चन. E/7, H/10, K/13, N/16, प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह. ऑप्शन दिसतंय P/18, R/20, T/22, Q/19. गुड मॉर्निंग सचिन. E F G H I J K L M N O P Q, प्रत्येक वर्ण 3 3 ने पुढे. उत्तर आपलं बाय डिफॉल्ट पर्याय चौथा आला. इथे 7 आणि 3 10, 10 आणि 3 13, 13 आणि 3 16, 16 आणि 3 19, म्हणून आपलं उत्तर काय झालं Q/19. पर्याय क्रमांक झालेला आहे चौथाच. व्हेरी गुड. पुढे N5V, K70, प्रश्नचिन्ह, E14P, B19N. ऑप्शन मध्ये दिलंय H9R, H10Q, H10R, I10R. N K
ई बी 5 7 14 19 व्ही टी पी एन एन. आता उलट जायला त्रास आहे आपल्याला, इकडून जायचं. बी नंतर सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन. प्रत्येक वर्ण काय घेतलाय? 3 ने मागे घेऊन टाकला. उत्तर तर आपलं तिथे एच आलेलं आहे, सगळीकडे एचच आहे. इथे एन ओ पी, मग येणार क्यू आर, मग एस टी यू व्ही. एच आणि आर पाहिजे, बरोबर आहे. मग आता या तर उत्तर 1 आहे किंवा उत्तर 3 आहे. मग आता बघा, 5 आणि 2 7, 14 आणि 5 19, मग 2 आणि मग 3, 7 आणि 3 10, 10 आणि 4 14, 14 आणि 5 19. उत्तर झालं एच 10 आर. पहिला वर्ण 3 ने मागे चाललाय. बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन. पुढचं जे अंक दिलेत ते 2 ने 3 ने 4 ने 5 ने पुढे गेलेत. आणि जे शेवटचं म्हणजे तिसरं जे स्थान आहे, जो तिसरा जो वर्ण आहे, 2 ने मागे चाललाय. एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही. इट्स ओके. चुकलं तर थोडस चालतं, जास्त लोड घेऊ नका. थोडं थोडं चुकीला माफी आहे तुम्हाला. आता 1 मिनिट, हा जो प्रश्न आहे ना, हा इथे इनकम्प्लीट आहे, आपण तो खाली लिहूयात. एच 16 के 13 प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह क्यू 19 टी 40 प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह झेड 52. असा आहे हा प्रश्न. दिसत आहे संजू बाबा? मग आता कसं करणार सचिन? एफिडेविट करून घ्या, गॅझेट काढा, असं काहीतरी करा. चला, सगळ्यात आधी आपण वरती पाहूया. एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. सगळे वर्ण कितीने पुढे गेलेत? 3 ने. म्हणजे मला एन पाहिजे, डब्ल्यू पाहिजे. यात आता पर्याय क्रमांक 2 येणार आहे किंवा पर्याय क्रमांक 4 येणार आहेत. आता एकदा चेक करू. एच कितीवर आहे रे? 8 वर. के कितीवर आहे? 11 वर. एन कितीवर आहे? 14 वर. क्यू 17 वर. टी 20 वर. डब्ल्यू 23 वर. झेड 26 वर. आता बघा, 16 ला काय 8 आणि 16 मध्ये दुप्पट केलं म्हणून 16 आलं. 11 आणि 13 मध्ये 2 मिळवले, परत 2 मिळवले, परत दुप्पट केलं, बरोबर. इथे दुप्पट केलं. काय कळतंय? दुप्पट केलंय, अधिक 2 केलंय, दुप्पट करायचं, 28 आलं, अधिक 2 19, दुप्पट 40, अधिक 2 25, दुप्पट 52. उत्तर झालं एन 28 आणि डब्ल्यू 25. पर्याय क्रमांक कुठे दिसतोय आपल्याला? दुसरा. प्रश्नांचं एक्सप्लेनेशन चालू असताना गप्पा मारायच्या नाही. मला एकही प्रश्न विचारायचा नाही, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणारच नाही. प्रश्न चालू असताना कंप्लीट व्हायच्या आधीच रिपीट करा असं बोलू नका. मला माहितीये प्रश्न डिफिकल्ट असला तर मी स्वतः 2-3 वेळा रिपीट करून टाकेलच. आधीचा प्रश्न, हा प्रश्न दोन्ही एकदा एक्सप्लेन करते, शांततेत लक्ष द्या.
14तून 3 गेले 11 वर के, 11तनं 3 गेले 8 वर एच, 8 मधनं 3 गेले 5 वर ई, 5 मधनं 3 गेले 2 वर बी. 22 मधनं 2 गेले 20 वर टी, 20 मधनं 2 गेले 18 वर आर, 18तनं 2 गेले 16 वर पी, 16तनं 2 गेले 14 वर एन. इथे झाला 5 आणि 2 7, 7 आणि 3 10, 10 आणि 4 14, 14 आणि 5 19. कशावरनं कळलं तर इथे 2 होते आणि इथे 5 होते, म्हणजे नक्कीच 2 3 4 5 झालं. आता हा वाला प्रश्नाकडे या. एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड प्रत्येक वर्ण 3 ने पुढे गेलेत, बरोबर आहे. पण आता हा 8 वर होता पण इथे 16 दिलं म्हणजे दुप्पट केले. हा 11 वर होता इथे 13 दिलं अधिक 2 केले. हा 17 वर होता पण 19 दिले अधिक 2 केलं. हा 20 वर आहे पण 40 दिले दुप्पट केलं. परत हा 26 वर आहे पण 52 दिलं परत दुप्पट केलं. यावरनं आपल्याला कळलं काय, दुप्पट अधिक 2, दुप्पट अधिक 2, दुप्पट अधिक 2, दुप्पट. या पद्धतीने आपली सिरीज जाते. उत्तर काय झालं, n/28 w/25. पर्याय क्रमांक दुसरा आला. आता क्लिअर झालं. थँक्यू मयुरी. नाही येणार मग प्रिया, भरा. लक्षात नाही ठेवायचं, फक्त रिव्हिजन करायची. लक्षात तर आपल्या काहीच नाही राहत. काल परवा खाल्लेली भाजी पण तर नाही लक्षात राहत आपल्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. BM 26, EN 70, HO 120, KP 178. प्रश्नचिन्ह 4 ऑप्शन दिले. मग यात गॅझेट काढून घ्या, नाहीतर ऍफिडेव्हिट करून घ्या. सचिन, एवढं टेन्शन नका घेऊ. कोणत्या सरांचा नंबर पाहिजे, कुलदीप? परत B C D E F G H I J K L M N. बघा, E B C D E F G H I J K L M N प्रत्येक वर्ण 3 ने पुढे गेला. इथे M, M नंतर N, N नंतर O, O नंतर P, P नंतर Q. 1 1 1 1 ने पुढे N आणि Q, N आणि Q वर्ण यात पर्याय पहिला येतो, यात पर्याय तिसरा येतो. मग आता काय केलंय, आता त्यांच्या स्थानांचा गुणाकार करायचं. बघा, B 2 वर आहे, M 13 वर आहे, 13 2 26 झालं. E 5 वर आहे, N 14 वर आहे, 14 5 70 झालं. H 8 वर आहे, O 15 वर आहे, 15 8 120 झालं. K 11 वर आहे, हा 16 वर आहे. याचं उत्तर 176 पाहिजे. ठीक आहे, चुकून 178 दिले. आणि इथे N 14 वर आहे, Q 17 वर आहे, 7 चौक 28, शेवटी 8 असणारा एकच पर्याय. उत्तर झालं 238. उत्तर काय झालं, NQ 238. पर्याय झाला चौथा. पण असं कसं चालेल, जर नवऱ्याच्या नावाने फॉर्म भरताय तर का सर्टिफिकेट सगळं नॉन क्रिमिनल हे सगळं तुम्हाला नवऱ्याच्या नावाचंच पाहिजे. असं कसं चालेल की तुमचं लग्न झालंय आणि तुम्ही वडिलांच्या नावावर फॉर्म भरताय, म्हणजे फॉर्म नवऱ्याच्या नावावर भरताय, डॉक्युमेंट वडिलांच्या नावाचे, चालणार नाही. चालेल प्रिया, करा कॉल. ओके, कळलं? ठीक आहे, जाऊयात पुढे. पहिला वर्ण 3 ने पुढे, दुसरा वर्ण 1 ने पुढे, दोघांच्या स्थानांचा गुणाकार लिहून टाकला आहे. 23 TC, QG 24, 26 NL, KP 27. प्रश्न चिन्ह 29 GV, 29 HU, 27 GT, 28 HT. शेवटी म्हणून फॉर्म भरायचाच नाही. डेंजर लॉजिक होतं. अंक सोडून द्या आता. आता इथे बघा, TC, QG
ठीक आहे, असं घेऊ आता आपण. टी क्यू एन के प्रश्नचिन्ह सी जी एल पी. आता चेक करूयात. नाही, 12वी पास पाहिजेच, 10वी पासवर फॉर्म भरता येत नाही. टी क्यू आर एस टी एन ओ पी क्यू के एल एम एन. के च्या मागे 3 कसं जायचं? 11. 11 मधनं 3 गेले, उरतात किती? 8. 8 वर कोण आहे? एच आहे. सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी. 4 5 4. आता 5. पी नंतर क्यू आर एस टी यू. परत त्यांच्या स्थानांची काय केली आहे? बेरीज. हा 20 वर आहे, हा 3 वर आहे, 20 आणि 3 23 झाले. हा 17 वर आहे, हा 7 वर आहे, 24 झालं. हा 14 वर आहे, हा 12 वर आहे, 26 झालं. हा 11 वर आहे, हा 16 वर आहे, 27 झालं. मग हा 8 वर आहे, हा 21 वर आहे, उत्तर 29 झालं. आणि पर्याय क्रमांक दुसरा आला 29 एच यू. ठीक आहे, तुम्ही कॉल करा प्रिया, आपण बोलूयात. कळलं? पहिलं पद 3-3 ने मागे, दुसरं पद 4-5 4-5 ने पुढे, दोघांच्या स्थानांची बेरीज, उत्तर झालं एच यू 29 किंवा 29 एच यू पाहिजे. पहिलं इथे, मग इथे, परत इथे, मग इथे, मग परत इथे. पुढचा प्रश्न परत प्रीवियस इयर क्वेश्चन आहे. एनबी छेद ओ ए क्यू ई छेद आर डी टी एच छेद यू जी. प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे डब्ल्यू के छेद एक्स जे, वाय एम छेद झेड एल, एक्स एल छेद वाय के, एन एम छेद झेड ए. ठीक आहे, चला. बरं, एन बी ओ ए क्यू ई आर डी टी एच यू जी. ए नंतर बी, सी नाही घेतला, डी नंतर ई, एफ नाही घेतला, जी नंतर एच, आय नाही घेतला, मग काय येणार? जे नंतर के. आता इथे एन ओ पी नाही घेतला, क्यू आर एस नाही घेतला, टी यू व्ही नाही घेतला, डब्ल्यू एक्स. उत्तर झालं काय? डब्ल्यू के छेदात एक्स जे. पर्याय झाला पहिला. खूप जणांचं उत्तर बरोबर आहे. खूप खूप मस्त. ए बी सी नाही, डीई एफ नाही, जी एच आय नाही, जे के. इथे बघा, एन ओ पी नाही, क्यू आर एस नाही, टी यू व्ही नाही, डब्ल्यू एक्स. म्हणून उत्तर झालं डब्ल्यू के छेद एक्स जे. परत प्रीवियस इयर क्वेश्चन आहे. आता मोठे प्रश्न तुम्ही कसे सोडवायचे? ए बी सी डी ई एफ आणि जी, एच आय जे के, जी एच आय जे के एल एम, एन ओ पी क्यू एम, एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू, एस टी यू व्ही डब्ल्यू, एक्स वाय, झेड ए बी सी, वाय झेड ए बी सी डी ई एफ जी
एच आहे. मग जेव्हा तुम्ही परीक्षा म्हणता, आता मला म्हटले ना एवढा वेळ असतो का मॅडम, बिलकुल नाही, नसतोच. म्हणूनच या पद्धतीने सोडवायचंय. मी याकरता लॉंग म्हणजे लिहिते की तुम्हाला सोडवायला सोपं जाईल आणि आठवण राहिली पाहिजे की याचं नेमकी लॉजिक काय आहे. इथे प्रत्येक वर्ण हे 2-2 ने पुढे जाते. ठीक आहे. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के, जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू, एम एन ओ पी क्यू आर एस टी यू वी डब्ल्यू, एस टी यू वी डब्ल्यू एक्स वाय झेड ए बी सी, वाय झेड ए बी सी डी ई एफ जी एच आय. उत्तर झालं जी एम एस वाय ई. झालं. फास्ट कसं सोडवायचं ना याची पण पद्धत आहे माझ्याकडे, पण तुम्ही आत्ताशी काही जण खूपच नवीन आहात. एवढं फास्ट घेतलं की बुद्धिमत्ताच्या लेक्चरला कधीच नाही येणार तुम्ही, पण परीक्षेला असंच सोडवायला लागणार आहे तुम्हाला. तर कुठे आपली उत्तरं येतील वेळेमध्ये बरोबर. कळ्या? प्रत्येक वर्ण काय झाला आहे, 2-2 ने पुढे गेले आहेत. कळलं? चला मग इथे 2 प्रश्नचिन्ह आहे. 2 प्रश्नचिन्ह आहेत. हा, स्पीड बरोबर आहे ना. बस आता ज्यांना वाटतं मी फास्ट आहे त्यांनी स्वतःला थोडस फास्ट करायचं. पहिलं वर्ण घ्या. डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू. प्रत्येक वर्ण कितीने पुढे गेलं? हा ना. थँक्यू रानू. हो कळलं मला. 20 वर्षापासून अभ्यास तुम्ही सोडणारच. आता माझं काम आहे ना तुम्हाला फास्ट करून देणं. डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू. जर बघितलं आपल्याला जे एल एम पाहिजे आणि एल एन ओ पाहिजे, तसं तुमचं उत्तर आलंय जे एल एम एल एन ओ. पर्याय पहिलंच आहे बरोबर. पण मग ते आलं कसं बघा. काही नाही ना म्हणजे इथे 1 आहे. 1 1 1 1 1 2 1 2 2 2 2 2 2 2 3 2 3 3. म्हणून उत्तर काय झालं आपलं J2 L2 M2 L2 N2 O3. परत एकदा एक्सप्लेन करते, टेन्शन घेऊ नका. पहिला वर्ण डी नंतर ई आणि एफ, जी आणि एच, आय आणि जे, के आणि एल, एम आणि एन. एफ जी आणि एच, आय आणि जे, के आणि एल, एम आणि एन, ओ आणि पी. जी एच आणि आय, जे आणि के, एल आणि एम, एन आणि ओ, पी आणि क्यू. मग जे एल एम एल एन ओ मधनं उत्तर तर पर्याय पहिला झाला. पण आला कसा? इथे काहीच नाही. आपण घेऊयात 1 1 1.
एक एक दोन, एक दोन दोन, दोन दोन दोन, दोन दोन तीन, दोन तीन तीन, मग येणार तीन तीन तीन, मग तीन तीन चार, तीन चार चार, चार चार चार, चार चार पाच, चार पाच पाच, पाच पाच पाच. हे असं या पद्धतीने एक एक एक, एक एक दोन, एक दोन दोन, मग झाले दोन दोन दोन, मग दोन दोन तीन, दोन तीन तीन, तीन तीन तीन, मग तीन तीन चार, तीन चार चार, चार चार चार. कळलं? या पद्धतीने जाणार. म्हणून आपलं उत्तर हे ह्याच्यामध्ये होतं J2 L2 M2 आणि L2 N2 O3. समजलं का? हँग झाले का? चला आजचा शेवटचा प्रश्न घेते. बाकीचे प्रश्न उद्या बघूयात मग. K5Z M7X O11B Q13T प्रश्नचिन्ह. ऑप्शन दिसतंय S17R, S15S, O17R, R15U. हा शेवटचा प्रश्न. KLM OPQ प्रश्नचिन्ह. इथे 5, 7, 11, 13 प्रश्नचिन्ह. खाली Z, X, V, T प्रश्नचिन्ह. पाहूयात आता. बिलकुल हर्षद. K L M N O P Q R आणि येणार S. पुढे 5, 7, 11, 13, 17 ह्या काय आहेत? मूळ संख्या. ते तुम्हाला नंतर दिसून जाईल. ठीक आहे, तुमच्या पीपीटी मध्ये तुम्हाला दिसेल. या आहेत मूळ संख्या. विषम नाही, कारण 5, 7 नंतर 9 पण विषम येते, पण 9 दिला नाही म्हणजे त्या मूळ संख्या दिल्या आपल्याला. इथे X Y Z V W X T U V, T च्या मागे 2 पद S आणि R. उत्तर काय झालं आपल्याला? S17R. पर्याय क्रमांक पहिला झाला. बाकीचे पर्याय चुकले. पहिलं पद 1 ने पुढे, मध्ये जे पद आहे तिथे मूळ संख्या लिहिल्या, शेवटचं जे पद आहे ते 2 ने मागे घेतलं. ठीक आहे, आज इतकेच प्रश्न घेते. आज इथे थांबते. उर्वरित प्रश्न आपण उद्याला पाहूयात. होप सो तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल, समजलं असेल. माझी पद्धत तुम्हाला